नमस्कार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोवा येथे मी आपले हार्दिक स्वागत करतो. तर आपला आजचा विषय आहे नीड ऑफ अर्थिंग. तर इन जनरली आपण प्रत्येक घरात हाऊसमध्ये आपण अर्थिंगचा वापर करतो. तर नेमकी अर्थिंगची गरज काय असते आपल्या हाऊसमध्ये? तर आपण अर्थिंग हा नेहमी जे हेवी इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक मोटर झाली, कूलर झाला, तर यासाठी आपण अर्थिंगचा वापर करतो. तर नेमकी या अर्थिंगची गरज आपल्या घरी काय असते तर ते आज आपण इथे बघणार आहोत. तर आपण बघू शकतो, सपोज हा आता एक कूलर आहे. या कूलरला आपण अर्थिंग देतो. ओके. तर इन आयडियल कंडिशनमध्ये अर्थिंगचे जे रेजिस्टर असते किती राहते? 0 ओम असते आयडियलमध्ये. पण प्रॅक्टिकली अर्थिंगचं रेजिस्टन्स हे 0 ते 5 ओमपर्यंत असते. ओके. आणि आपल्या ह्युमन बॉडीचं नॉर्मली आपण रेजिस्टन्स कन्सिडर करतो 1000 ओम. अर्थिंगचं रेजिस्टन्स राहते 0 ते 5 ओम. तर कूलरच्या केसमध्ये आपण काय करतो? इथं अर्थिंग देतो. अर्थिंग आपला नेहमी कूलर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच्या बॉडीला टच राहतो. आता इन केस या कूलरमधली एखादी फेजची वायर जर कूलरच्या बॉडीला टच झालेली असेल तर काय होईल? या फेजचा जो पूर्ण सप्लाय हा कशामध्ये जाईल? अर्थिंगमध्ये जाईल. आणि इन केस जर कोणीतरी व्यक्तीने कूलरला जर हात लावला, सपोज एखाद्या व्यक्तीने इथे हात लावला, तर काय होईल? या व्यक्तीचं रेजिस्टन्स किती झालं? 1000 ओम. आणि अर्थिंगचं रेजिस्टन्स किती झालं? 0 ओम. तर या केसमध्ये काय होईल की करंट ऑलवेज, करंटची टेंडन्सी काय राहते? करंट ऑलवेज फॉलो द लो रेजिस्टन्स पाथ. जास्तीत जास्त करंट कशाने फ्लो होईल? 0 रेजिस्टन्सवर. मग सरळ सरळ याची डायग्राम कशी होईल? पॅरलल मध्ये राहणार. 0 ओम रेजिस्टन्स राहणार अर्थिंगचे आणि 1000 ओम रेजिस्टन्स राहणार संबंधित व्यक्तीचे. या केसमध्ये जास्तीत जास्त करंट कुठं फ्लो होईल? तर 0 म्हणण्यापेक्षा 0 ते 5 ओम. जास्तीत जास्त करंट कुठं फ्लो होईल? 0 ते 5 ओम. आणि 1000 ओम मधून एकदम कमी करंट होईल. त्याच्यामुळे आपण जर अर्थिंग कनेक्ट केलेलं असेल तर आपल्या बॉडीमधून कमीत कमी करंट फ्लो होईल. पण जर या केसमध्ये जर इथं अर्थिंग कनेक्ट केलेला नसेल तर काय होईल? इथं जर अर्थिंग नसेल तर जास्तीत जास्त इथं जर अर्थिंग नसेल काय होईल? जास्तीत जास्त करंट हा आपल्या ह्युमन बॉडीमधून फ्लो होईल. म्हणजे आपल्याला या केसमध्ये जास्त शॉक लागेल. ओके. थँक्यू व्हेरी मच.